काल रात्री बीड पोलिसांनी कांचन साळवे याला बीडमधून ताब्यात घेतला आहे। कांचन साळवे कोण? तर जरांगे यांच्या हत्येचा कटातील जो मास्टरमाइंड आहे, ज्याला मास्टरमाइंड म्हणाले जरांगे, तोच हा कांचन साळवे। कांचन साळवेचं नाव कोणी घेतलं होतं तर त्या हत्येच्या कटातील जे मुख्य आरोपी म्हणून संशयित दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अमोल खुने आणि दादा गरुड। या दोघांनी सुद्धा कांचन साळवेचं नाव घेतलं होतं। त्यांच्या म्हणण्यानुसार कांचन साळवे हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस आहे आणि कांचन साळवे आणि धनंजय मुंडे यांनी परळीच्या गेस्ट हाऊसमध्ये तब्बल 20 मिनिट चर्चा केली होती की जरांगेंची हत्या कशी केली जावी। याचंच उत्तर म्हणून कांचन साळवे याचा एक एक्सप्लेनेशन देणारा व्हिडिओसुद्धा काल आला होता, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की तो एका साधारण कुटुंबातील तरुण आहे, जो विकास कामासाठी, त्याच्या समाजाच्या कामासाठी धनंजय मुंडे यांना भेटत असतो आणि ह्या हत्येच्या कटाशी त्याचा काही संबंध नाही। त्याच्या म्हणण्यानुसार अमोल खुने हा त्याच्या मित्राचा नातेवाईक आहे, मात्र दादा गरुड याला तो ओळखतसुद्धा नाही। पण दादा गरुड याचाच व्हिडिओ आला होता, ज्यानंतर कांचन साळवेचं नाव समोर आलं होतं। दादा गरुड या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हणाला होता की कांचन साळवे यांनीच 20 मिनिटं चर्चा केली होती धनंजय मुंडेसोबत आणि 3 प्रकारे जरांगेला मारण्याचा कट त्यांनी रचला होता। त्यातील पहिलं मार्ग म्हणजे गाडीने उडवून द्यायचा, त्यासाठी दुसऱ्या राज्याच्या परमिटची गाडी होती। दुसरा मार्ग म्हणजे जेवणातनं खाण्यातनं काहीतरी द्यायचा आणि तिसरा मार्ग म्हणजे गोळी मारण्याचा। खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा, घातपात, गोळ्या औषधं देऊन म्हणा, ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे। आता कांचन साळवे यांच्या फोटोजनुसार ते धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत, मात्र धनंजय मुंडेंनी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे याला डिनाय केलेलं आहे सुरुवातीपासूनच। मात्र जरांगेंचे आरोप त्यांच्यावर सुरूच आहेत। या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची प्रतिमा अजून डॅमेज व्हायला कारण झालं 2 गोष्टींचं, ते म्हणजे त्या दिलेल्या 2 तथाकथित ऑफर। त्यातली पहिली ऑफर दिली होती ती म्हणजे गंगाधर काळकुटे यांना बीडच्या लोकसभा निवडणुकीतनं माघार घेण्यासाठी आणि त्या बदल्यात त्यांना विधान परिषद देऊ असं सुद्धा ते म्हणाले होते। त्यांना धमकीचा फोनही आला होता, ज्याच्यामध्ये परळीतील धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावर आणि संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता अशा प्रकारच्या धमक्या त्यांना आल्या होत्या। दुसरी ऑफर अर्थातच होती धनंजय देशमुख यांना, संतोष देशमुख यांचे भाऊ यांनासुद्धा जवळजवळ 20 कोटीची काहीतरी ऑफर होती आणि त्या ऑफर आल्याच्या नंतर दादा गरुड यांना ती ऑफर कळाली। त्यानंतर ते सुरेश धस यांच्याकडे गेले। सुरेश धस धनंजय देशमुखला म्हणाले आपण याचा वापर करून त्यांना अडचणीत आणू, पण धनंजय देशमुख म्हणाले की त्यांच्या तत्वात बसत नाही। अशा प्रकारे 2दा ऑफर आणि हे नंतर 2.5 कोटीची जी काही हत्येचा कट, अशा 3 गोष्टी लगातार धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेल्या आहेत। त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय नुकसान झालं हे मात्र खरं आहे। पोलिसांकडून याबद्दल अजून कुठली अधिकृत माहिती आलेली नाही आहे, पण जो अमोल खुने आरोपी आहे तो अत्यंत साधारण घरातील आहे असं समजतंय। त्याला दारूच्या आहारी नेऊन असं काहीतरी करण्यात आलं असावं असं त्याच्या बायकोने संशय व्यक्त केला आहे। हे सोडता सध्या बीड परळी या भागामध्ये राजकीय वातावरण चांगलंच ढवळाढवळीचं होतं आहे। तिथं खूप गोष्टी ॲक्टिव्ह होत आहेत, ज्याचं कारण म्हणजे येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका। यामध्ये शरद पवार यांनी स्वतःचा एक डाव खेळला, ते म्हणजे परळीत धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे 20 वर्षापासून मुंडे कुटुंबियाच्या जवळचे असणारे दीपक देशमुख यांनाच फोडलं आणि त्याच्यामुळं, आणि हेच दीपक देशमुख आहेत जे माजी नगराध्यक्षसुद्धा होते परळीचे, धनंजय मुंडे यांच्या जवळचे होते आणि त्यांना फोडल्याच्या नंतर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की ही सगळी जी कामं होती म्हणे नगर परिषदची ती सगळी वाल्मिक कराड थ्रू येत होती आणि वाल्मिक कराड ही कामं कोणाला मिळू देत नव्हता। या सगळ्या प्रेशरमुळं त्यांनी मुंडेंना रामराम ठोकत ते शरद पवार गटात गेले आहे। आता यातनं जी स्पेस निर्माण झाली आहे ती बघा कशी आहे। म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप या 2 पक्षाचा चांगलं वर्चस्व आहे। जर का राष्ट्रवादी, धनंजय मुंडे आणि त्या दृष्टीने अजित पवार गटाला जर का लॉस झाला तर ही स्पेस भरून काढण्याची जी काही तयारी आहे ती तयारी पंकजा मुंडे आणि भाजप करत आहे असं नक्कीच दिसतंय। कारण की बीडमध्ये जर का बीड नगर परिषद निवडणूक जिंकायची असेल तर क्षीरसागर कुटुंबातील एक जण जवळ घ्यावा लागतो असा इतिहास राहिलेला आहे आणि याच इतिहासाला समोर धरून त्याबद्दलची व्यवस्थित स्ट्रॅटेजी पंकजा मुंडे यांनी आखली आहे। हा स्पेस त्यांनी भरून काढला आणि त्यासाठी त्यांनी हेमंत क्षीरसागर, हे संदीप क्षीरसागर यांचे भाऊ, यांना भाजपमध्ये आणलं आहे, त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे आणि जास्त शक्यता आहे की ते नगर परिषदेमध्ये त्यांना पुढं करून ती निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे एकीकडं परळीमध्ये शरद पवार गटाने फोडलेले दीपक देशमुख आणि आता BJPकडनं
हेमंत क्षीरसागर यांना फोडल्याच्या नंतर या सगळ्या भागामध्ये धनंजय मुंडे यांना बरीचशी राजकीय किंमत मोजावी लागते असं एकंदर दिसतंय. मात्र आज सकाळपासून अशा बातम्या यायला सुरू झालेल्या आहेत की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची युती होऊ शकते आणि जर ती युती झाली तर मात्र यांची एक मिळून ताकद वाढू शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काहीतरी उलटा पलटवार होऊ शकतो अशासुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बीडचं आणि परळीचं राजकारण सध्या अत्यंत ॲक्टिव्ह मोडवर आहे. त्याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सांगत राहू. तोपर्यंत आमच्या सरकारनामा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे यातील एकही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. परळीच्या राजकारणात जे काही होतं आहे, धनंजय मुंडेला जो काही लॉस झाला आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी बघू शकता.